नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर बऱ्याचदा आपलं नियंत्रण नसतं। अशा अनेक घटना घडत असतात ज्या आपल्याला आवडत नसतात किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध त्या घडलेल्या असतात। परंतु आपण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की घडून गेलेली प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते, पण आपण त्या घटनेकडून शिकण्याऐवजी त्या घटनेवर चुकीच्या पद्धतीने विचार करत राहतो। आपल्याला असं वाटत राहतं ती घटना माझ्या आयुष्यात घडायला नको होती। दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटना तर आपल्याला शिकवत असतातच, परंतु त्यापेक्षाही जास्त त्या घटना आपल्याला शिकवतात। ज्या घटना घडल्यानंतर आपल्याला खूप जास्त दुःख होतं, आपण ज्या घटनेमुळे खूप जास्त अस्वस्थ होतो, अशा घटना आपल्याला खूप जास्त शिकवत असतात। आपल्या आयुष्यात एखादी खूप मोठी गोष्ट किंवा घटना घडली जी आपल्याला सहन होत नाही, आपण त्या घटनेमुळे स्वतःला खूप दुःखी करून घेतलेलं असतं, परंतु त्या घटनेकडून जे शिकायला पाहिजे ते जर आपण शिकलो नाही तर आयुष्यात पुढेही अनेक गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला दुःखी करतील। मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा काही माणसं अशी येतील जे आपल्याला त्रास देतील, आपला विश्वासघात करतील, आपल्याला फसवतील, परंतु अशा माणसांमुळेच आपण खूप जास्त मानसिकरित्या मजबूत होत असतो। ज्या गोष्टी आपल्याला सहन होत नाहीत किंवा ज्या गोष्टींमुळे आपण सर्वात जास्त दुःखी होतो, आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो, त्या गोष्टी सहन केल्यामुळे आपण खूप जास्त मजबूतसुद्धा होत असतो। शेवटी आयुष्यात प्रत्येक क्षणाला काही ना काही घडणार आहे। या प्रत्येक क्षणी घडणारी प्रत्येक घटना आपल्या नियंत्रणात असेलच असं अजिबात नाही। ती घटना घडल्यानंतर त्या घटनेचा अर्थ काय घ्यायचा हे फक्त आपल्याच हातात आहे। म्हणून यापुढे आयुष्यात कोणतीही अनपेक्षित घटना जर घडलीच तर जी मनाला आवडणारी पण नाही आहे किंवा मनाला त्रास देणारी आहे असं जर वाटलं तर त्या घटनेकडून जेवढं चांगलं शिकता येईल तेवढं शिकायचा प्रयत्न करा। घटना विसरून जायची, मात्र घटनेकडून जो धडा शिकायला मिळाला आहे तो मात्र कायम लक्षात ठेवायचा। मित्रांनो, तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।